नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झणझणीत अशी पावभाजी बनवणार आहोत. जशी बाजारात भेटते सेम तशीच चव आपण घरी बनवणार आहोत. चला तर मग बनवण्यासाठी आपल्याला आधी सुरुवात करायची आहे. मस्त कुकर गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यात आपल्याला 2 ते 2.5 चमचे बटर टाकायचं आहे. बटर वितळू द्यायचं आहे. मस्त जाळायचं नाही आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त बटर वितळून घ्यायचं आहे. त्याच्यात लगेच आपण बारीक कापलेला कांदा टाकू. मी इथे 4 कांदे कापून टाकते. मीडियम आकाराचे 4 बारीक कांदे कापायचे मस्त. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कापून घ्यायचे. जितके कांदे जास्त तितके भाजीला चव मस्त येते. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कांद्याला आपल्याला जास्त जाळायचं नाही आहे. फक्त हलका ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे किंवा त्याला फक्त मऊ होऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. घरी बनवलेली पेस्ट घातली तर तिचा स्वाद चांगला येतो. मस्त आलं लसूण ही बटरमध्ये परतून घ्यायचं आहे. 2 टोमॅटो बारीक कापून टाकायचे. त्यांनाही छान गळू द्यायचं आहे. बटर टाकल्याने मस्त स्मेल येते. खूप छान चव लागते बटरची. अशा पद्धतीने कांदे गळल्यावर आपण त्याच्यात ढोबळी मिरची टाकणार आहोत. बारीक कापून घ्यायची आहे आणि मस्त तिला परतून घ्यायची आहे. थोडीशी मिरची ही परतून झाल्यावर गॅस कमी करून आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे. तुमच्याकडे कमी जास्त जसं आवडत असेल तसं टाका. मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकले. बाकी कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे. आणि थोडंसं परतून घेणार आहोत पाणी टाकून. मस्त थोडंसं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यात स्वच्छ धुवून बटाटे, मी इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ते बारीक कापून टाकायचे आहेत. त्याच्यातच सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. कोबीही आपण जेवढे बटाटे घेतले तेवढीच आपण कोबीसुद्धा घ्यायची आहे आणि मस्त तिलाही परतून घेणार आहोत. तुमच्याकडे अजून काही भाजीपाले असतील ते तुम्ही टाकू शकता. मटार असले तर मटारही टाका. माझ्याकडे मटार अवेलेबल नव्हते म्हणून मी काही टाकले नाही. तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आणि आपल्याला पाणी इतकं टाकायचं आहे जेणेकरून सगळ्या भाज्या बुडतील आणि त्याच्यावरती अजून थोडं पाणी येईल इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद टाकायची नाही आहे आणि कुठलेही मसाले टाकायचे नाही आहे. आपण भाजी शिजल्यानंतर पावभाजी मसाला टाकणार आहोत. तेलात जर का पावभाजी मसाला टाकला तर तो करपून जातो, त्याचा स्वाद जास्त येत नाही. छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपण झाकण लावून घेणार आहोत. तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण गॅसच्या. बघू शकता 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि वाफही बसून झाली आहे. मस्त भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत. पूर्ण गळून गेल्या आहेत भाज्या. आता आपण मॅशरने मस्त सगळ्या भाज्या मॅश करून घेणार आहोत. तुम्हाला एवढं पाणी दिसत असेल पण ते मॅश झाल्यावर सगळं पाणी ऑब्झर्व करून घेतं. बघू शकता मस्त. आता आपल्याला 5 मिनिटं पुन्हा गॅसवर ठेवायचं आहे
मीडियम फ्लेमवर त्याला मस्त उकळू द्यायचं आहे. आणि या स्टेजला आपण आता टाकणार आहोत पावभाजी मसाला. या स्टेजला जर का पावभाजी मसाला टाकला त्याची चव जी येते ती अप्रतिम अशी असते. मस्त हलवून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं बटर टाकून त्याला उकळू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून देऊ आणि पाव मस्त तव्यावर शेकून घ्यायचे बटर लावून. थोडीशी पावभाजी पण लावायची आहे. अशाच पद्धतीने जर का तुम्ही पूर्ण स्टेप फॉलो केल्या तर खूप छान अशी तुम्ही उत्तम प्रकारची पावभाजी बनवू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकून आपली पावभाजी रेडी झाली आहे 5 मिनिटानंतर. बघू शकता मस्त. हाय फ्लेम नाही करायची आहे, मीडियम फ्लेम राहू द्यायची, नाहीतर सगळी भाजी कोरडी होऊन जाईल. आपल्याला अशाच पद्धतीने भाजी राहू द्यायची आहे. पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.